तर कसं काय मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या न्यू व्हिडिओमध्ये. तर आज मी असा व्हिडिओ करणार आहे तुम्ही कधी विचार देखील करू शकणार नाही. त्याचं कातडं पण जाईल एकदम खतरनाक पडाव. तर आता येणार या व्हिडिओचा खरा पार्ट. तर रक्त हे झालंय बघ मित्रांनो, पाऊस पडायला लागलाय. आजच्या व्हिडिओमध्ये असणारे मस्त पैकी एक चॅलेंज. ते चॅलेंज म्हणजे आज मी दिवसभर नो गाडी म्हणजे टू व्हीलर फोर व्हीलर कोणतीच गाडी यूज नाही करणार. आज फक्त चालायचं, नुसतं चालायचं नाही. तर आज आपण टार्गेट घेऊया 10,000 स्टेप कंप्लीट करायच्या. 10,000 स्टेपच्या वरच मला आज होतील, कारण की आज दिवसभर मी करणार आहे, आज दिवस घालवणार आहे मी चालत. तर नक्कीच आजचा दिवस कसा जातोय, किती स्ट्रगलिंग जातोय. उन्हाळ्याचे दिवस आहेत, पाणी कमी पडेल, डिहायड्रेट होईल बॉडी. तर नक्कीच आजचा दिवस खतरनाक होणार आहे. आजचा दिवसाचं हे चॅलेंज अतिशय सुंदर होणार आहे. स्टे ट्यून, बघूया आजचा दिवस जातोय कसा. बाय. सगळ्यात पहिले आपलं हे घड्याळ घालूया. यात आपल्याला कळणार आहे कि मी चाललोय किती. गलती की कोई गुंजाइश नहीं, फंसोने का कोई विषय नहीं, क्योंकि हमारे पास है घड़ियाल जो हमें हर वक्त ट्रैक करता रहेगा कि हम कितना चाले हैं. यानी दिन के ख़त्म होने के बाद मैं आपको दिखाऊंगा कितने पाउल में चला हूँ, क्योंकि जब यहाँ हमारे इलाके में कोई भी दिखता है तो मतलब पहचान वाला दिखता है तो सीधा बोलता है चलो आते हो क्या. कारण मी असं चालत कधी जात नाही ना, आणि जर चालत कोणाला दिसलो तर 100% आपल्या ओळखीचं जर असलं तर तो म्हणणारच आहे चल मी तुला सोडतो वगैरे काय का असं. तर चलो, नक्कीच त्या गोष्टीला आपल्याला टाळायचं आहे. आणि हा घड्याळ तर आपल्याला ट्रॅक करतच राहणार आहे. सो त्यामुळं आता बघूया चॅलेंज कसं होतं ते. चला, आता घड्याळ घातलेले तुम्ही बघू शकता की 11 पावलं. म्हणजे आत्ता आपण मगाशी थोडंफार चाललो आणि त्यात 0 हे आपलं काय म्हणतात त्याला, कॅलरीज देखेंगे अभी. तर मी आज चांगलावाला जरा शूज घातलाय, कारण आज आपल्याला भरपूर चालायचं. चलो गाईज, तुम्ही म्हणसाल मस्तपैकी चॅलेंज करत होता, याला मध्येच गाडीचा विषय कस काय आला. तर ते तुम्हाला शोरूम मध्ये गेल्यानंतर सांगतो की मी गाडी घेऊन का चाललोय. पण शोरूम मध्ये येताना माझ्याकडे गाडी नसणार आहे. शोरूम इथून लगभग 2-2.5 किलोमीटर असेल. तसं ऐकायला सोपं वाटतं 2-2.5 किलोमीटर, पण तुम्ही मीटर मध्ये बघा गाईज, 2500 मीटर. सो बघूया कसा जातोय माझा 2500 मीटरचा प्रवास. साहेब एक बार वातावरण देखो मित्रांनो, आबाळ आलंय, आबाळ, पाऊस पडेल काय होतंय काय माहिती. मित्रांनो मी आलोय आपल्या फोर्ड शोरूम मध्ये. बघा, फोर्ड सर्व्हिस सेंटर शोरूम पुढे होतं, ते आता बंद झालं. याने कारण म्हणजे हे डोर का बांधून ठेवले आतमधून. हे डोरचं लॉक खराब झालेलं, हे लागतच नाही. सो त्याचंच आता. आणि एक गोष्ट खूप भीतीदायक आहे, ते आहे हे आभाळ. जर पाऊस आला तर अवघड आहे. चला बघूया गाडी घेतात का नाही. मित्रांनो भरपूर गाड्या वेटिंगला आहेत, त्यानंतर मग आपली गाडी. मित्रांनो आता येणार या व्हिडिओचा खरा पार्ट. तर गाडी सोडलेली आणि मी आता निघालोय. हे देखो मस्तपैकी चालत. तर तुम्हाला दाखवतो किती किलोमीटर आहे इथून आपलं घर. तर मित्रांनो बघा 3 किलोमीटर आहे, 41 मिनटं चालून दाखवतोय. तर चला बघूया. हा एकदम खतरनाक पडाव. तर इकडून पण एक रोड आहे, पण मी इकडून जाईल, इकडून भक्तिशक्ती साईडून जाणार आहे. कारण इकडून छोट्या छोट्या सोसायटी आहेत आणि तिथं कोणतरी ओळखीचं भेटू शकतं. कारण मी तिथं शाळेला होतो, त्यामुळं कोणतरी ओळखीचं भेटू शकतं. कृष्ण टेम्पल लय भारी. हा हे भक्तिशक्ती चौक, हे बघा भक्तिशक्ती. साब लय बेकार, म्हणजे अशी वारं पण येते, त्यामुळं घाम जो आलाय तो ते होते. मग थंड वारं लागते मस्त. आणि काय सांगायचं होतं, हा
जे ढग आलं होतं आभाळ पावसाचं वातावरण एकदम क्लिअर झालेले. ते एक मोठा विषय झालेला आहे या ब्लॉगमध्ये. मागाशी तर मस्त ढग होतं, पावसाचं टेन्शन होतं, आता उन्हाचं टेन्शन आहे. काय बोलावं आता, चालायचं. चला निम्म आता मी अंकुश चौकाच्या पुढे. सो 30% झाले. चलो मजा येते भरपूर. आहे पुढं, तिथे गेलो दाखवतो. तो फायनली त्रिवेणनगर चौक आलेला आहे. हे बघा मस्त. आता 50% घर राहिले, तुम्हाला मॅप मध्ये दाखवतो. 1.2 किलोमीटर. चलो मित्रांनो चालण्यापासून येते, म्हणजे मी बेल्ट घालायचे विसरले. पॅन्ट वाढायला लागते सारखी. काय करायचं आता. बाय बाय. फायनली आले आमच्या इथल्या शिवरकर चौकात. तुळजाभवानी ताम्हणवस्ती चौक. निसर्ग हाऊसिंग सोसायटी. फायनली आमची सोसायटी आलेली. फायनली घरी पोहोचलेलो आहे बघा. काही चला आता पहिले पाणी पितो, कारण शरीराला भरपूर वॉटर गायब हो गए आहे. बघा 3824 पावलाने 175 कॅलरीज बर्न झालेले आहेत. आला फोड येऊन फुटला. ते चॉक जरा खाली घातला होता त्याच्यामुळं, म्हणजे खाली गेला होता त्याच्यामुळं चालतंय. एवढं तर चालतंयच. पाणी भरून घेतो आता. घामाच्या लाटा थांबत नाहीत बघा तुम्ही. आता मी घेतलेलं आहे हायड्रेट. जेवण घेतो थोडंसं. आता जायचं आहे आपल्याला शॉपमध्ये डबा घेऊ. मित्रांनो परत आभाळ आले. आता काय होतंय बघूया. मित्रांनो आता वाजलेत 12:41, 12:42 आणि शॉपमध्ये डबा असतो 1 वाजता. चला पटपट जाऊया. 15 मिनिट येत राहू आपल्याकडे. किती वेळ लागतो का. इथून घरापासून शॉप असेल 1 ते 2 किलोमीटर. वातावरण एकदम पावसाचं झालंय, पण पाऊस पडू शकत नाही असं मला वाटतंय, कारण एवढंच ढग फक्त काळ आहे. काय माहिती काय होतंय. कातडं पण जाईल असं वाटतं मग. मित्रांनो पाऊस पडायला लागलाय. जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करू. कृष्णनगर चौक. आमची इथली गर्दी गाईज लय भारी गर्दी आहे. गणेशनगर चौकातली गर्दी जिथपर्यंत दिसतं तिथपर्यंत गर्दी भाऊ. याला म्हणतात MIDC. देखो कशी ही गर्दी. म्हणूनच चालते ना परवडते गाईज. लय मोठा पाऊस आलाय त्यामुळे आता थांबावं लागेल. त्यामुळे थांबूया, नाहीतर नको जाऊ द्या. पहिला पाऊस चांगला असतो म्हणतो पावसाळ्यातून. जो जूनच्या महिन्यात पहिला पाऊस पडतो चांगला असतो म्हणतो.
तसा पण काही एवढा असा डायरेक्ट भिजवले असा पाऊस नाहीये, त्यामुळं आपण रस्ता जेवढा मोठा पाऊस पाहिजे तेवढा पडस तोपर्यंत कव्हर करूया, नाहीतर आहेच मग कोणाला तरी बोलून डाबा घेऊन जायला. चला, सगळे तोंडाकडे बघतात येतला असं वाटते, असं कॅमेरा फोन घेऊन ब्लॉग काढायला. तुम्हाला पाऊस दिसतोय का माहीत नाही, पण पडतोय फिक्स. मित्रांनो, गर्दी सुद्धा डिवायडेड आहे, कारण सकाळी 9ला कंपनीत जाणारी त्या रोडला गर्दी होती, दुपारी जेवायला घरी येणारी या रोडला गर्दी होती, आणि परत 4-5 वाजता कंपनी सुटतात परत ह्याच रोडला गर्दी होती, कारण खाली तळवडे MIDC आणि ओव्हरऑल त्यामुळे गर्दी होतीच. मी पोचलेले आमच्यातल्या ज्योतिबा मंदिराच्या चौकामध्ये. देवाने ऐकले काय, पाऊस बंद झालाय. बेल्ट घालायचं आत्ता पण विसरलो, तर तुम्हाला व्हिडिओ दाखवले पण कातड निघाले आणि ते घासते असलं खानचन होतं ना बेकार. चलो अभि ठाण लिया आहे, तर एकदा मी ठरवलं तर सुट्टी देत नाही, एकतर ठरवतच नाही आणि ठरवलं तर सुट्टी देत नाही, असा आपला विषय. त्यामुळे चला सर, तर चला भेटूया आता, आलंय जवळ शॉप. शॉपच्या लाईनीमध्ये पोहोचलेले. बॅगमुळं मित्रांनो व्हिडिओ काढता येत नव्हती, तिथले तुम्हाला चेहरा दिसला नसेल एवढा वेळ, तर आणि तुम्हाला दमल्यासारखं पण आवाज येत असेल, कारण वेळ झाला होता भरपूर, त्यामुळे मी एवढं भोंगाट आलतो, म्हणजे लय फास्ट चालत आलं. फायनली आता पोचलो आहे शॉपची इथं, आणि किती वाजलेत ते शॉपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. फायनली शॉपमध्ये आलेलं हे बघा, तुझं ना काय 1 वाजून 7-8-9 मिनटं झालेत, आणि मी 12:45ला निघालो होतो. 15 मिनटं तर लागतातच ना मित्रांनो, राव पाय येते. आणि आत्तापर्यंत झाल्यात 6324 स्टेप, 290 कॅलरीज. मित्रांनो, मग अशी कातड निघालो होतो तेव्हा लक्ष द्यायला पाहिजे होतं. आता शॉपमध्ये पोचलोय, तर बघतो तर रक्त हे झालंय बघ, रक्त. आणि बुटाचं तर बघा, बुटानी पण रक्त पिलं एवढं. चालायचं मित्रांनो, तेवढं होत राहते, थोडंफार होत राहते. आणि आमचं शॉप. चला आता हे सगळे जेवतील, उशीर तर झालेला आहे, पण तेवढं चालते. बँडेज तर लावलेली आहे, किती वेळ बँडेज टिकते हे बघूया. इथून घर आहे 28 मिनटं लागतात, 2.1 किलोमीटर आहे. मी येताना या रोडने आलो, हे रोड मला काय लक्षातच नव्हता. तर इथं आहे आपलं घर. चला, फायनली सगळे जेवायला बसलेले. मित्रांनो, मेन रोडवरून एक रोड इथून पण दाखवतोय, तो मेन चौक तिकडून मग अशी आलं होतं, आता इथून पण दाखवतोय, बघू. मित्रांनो, शॉर्टकट घेऊन पण आलो त्याच रोडवर, मेन रोडला. तर आता इथून जाऊया घराच्या दिशेने. तुम्हाला परत त्या टाइमलॅप्स का दाखवत नाही, कारण तोच रोड आहे, तोच रूट आहे, त्यामुळं टाइमलॅप्स काढत सुद्धा नाही आणि टाकणार पण नाही. सो चला भेटूया. आता स्टेप झालेले आहेत, तुम्हीच बघा, दिसतंय का काय, 7351 आमच्यातला गणेशनगर चौक. फायनली घर 1 मिनिटाच्या अंतरावर राहिलेलं आहे. पुन्हा एकदा निसर्ग हाऊसिंग सोसायटी. फायनली घरी आलो, आणि स्टेप 8945. लय भारी वाटतंय. आणि मेन म्हणजे पायाचं हे निघालं बँडेज, त्यामुळे झणझण असतं. चला पदाराच्या
तर मित्रांनो 10,000 कॅलरीज तर हो ना सके. तर चलो आजच्या दिवसाचं असं होतं की आज दिवसभर चालत कामं करायची. बऱ्यापैकी कामं चालतच केली. कामं इन द सेन्स 2च कामं असतात जे गाडीवर आम्ही करतो. आणि आज कोणत्या दुसरीकडं एक्स्ट्रा काम नव्हतं, त्यामुळं काही गोष्टी करायला नाही लागल्या. सो नक्कीच अतिशय खतरनाक दिवस गेला. आणि ब्लॉग एंड करायचा होता आपल्याला फोर्ड शोरूममध्ये, पण गाडीचा पार्ट नसल्यामुळे, ते लॉकचा पार्ट नसल्यामुळे बेसिकली आपल्या इंडियामध्ये फोर्ड बंद झाली आहे. त्यामुळं पार्ट भेटणं जरा मुश्किल आहे. सो त्यामुळे ते मागवणार, त्याला आता 2-3 दिवस जातील. त्यामुळे ते म्हणले गाडी तुम्ही 2-3 दिवसानंतर पिक करा म्हणून. नाहीतर मी तिथं पण चालत जाणार होतो 3 किलोमीटर. त्यामध्ये आता मला एवढं लक्षात आलं आहे की 10,000 स्टेप पूर्ण करण्यासाठी भरपूर चालावं लागतं. कंटिन्यू जर 1-2 तास 2-3 तास जर चाललं तर 10,000 स्टेप पूर्ण होऊ शकतात. सो अतिशय भारी वैचारिक व्हिडिओ गेला माझ्यासाठी. त्या गोष्टी खूप भारी होत्या. सो चला नक्कीच भेटूया नवीन ब्लॉगसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. येस नक्कीच, कारण पुढचा व्हिडिओ पण अमेझिंग असणार आहे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका इंटरेस्टिंग सब्जेक्टसोबत. तर महत्त्वाचं आपल्या लोकांवर प्रेम करा. जे तुमच्यावर प्रेम करते त्यांना जपून ठेवा आणि हॅप्पी राहा. बाय बाय.